साधी तूर आहे तूर 8,000 रुपये क्विंटलनी शेतकऱ्याकडून घेतली जाते सभापती महोदय. बाजारात काय मिळते? तुरीची डाळ घेऊन जा 12,000 रुपये. 4,000 रुपये कुठे जातात? डाळीला प्रोसेसिंगला काय लागतं? ग्रामीण भागात खेड्यापाड्यात तरुण पोरं डाळीवर प्रोसेसिंग करतात. आता रुपये 2 रुपये 3 रुपये खर्च येतो. तूळ तुम्ही जर बाजारात शेतकऱ्याचा 8,000 रुपये घेता आणि 12,000 13,000 रुपयांनी विकलं जातं. शेतकऱ्यांकडून जर बाजारात गेलो आम्ही 2,000 रुपये क्विंटल गहू घेतला जातो. आणि एखादा शहरातला माणूस मॉलमध्ये जा 50 रुपये किलो गहू आहे. ही तूर डाळ 2014ला 70 रुपये होती, आता 1200 रुपये झालेली आहे. हे पॅकेजिंग दूध 30 रुपयाला आहे. आधी 22 रुपये लिटर शेतकऱ्याकडून घेतलं जात होतं आणि पॅकेजिंग दूध 30 रुपयाला विकलं जात होतं. आज 34 रुपयाला घेतलं जातं आणि 70 रुपयाला विकलं जातं. दुपटीनं शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही सभापती महोदय. युरियाचे भाव काय? DAP 50 किलोचं जर घेतलं 2014ला 1000 रुपयाला होतं, आता 1700 रुपयाला सभापती महोदय. युरिया 10 26 900 रुपयाला होतं 2014ला, आता 1800 रुपयाला आहे. पोटॅश घेतलं 700 रुपयाला होतं. एमओपी पोटॅश घेतलं तर 700 रुपयाला होतं, आता 2000 रुपयाला सभापती महोदय. या सगळ्या याच्यामध्ये बेसिक सरकार चुकतंय. सरकार एक हरभर ज्याला म्हणता येईल हिंदीत हिरवगार वातावरण दाखवतंय, प्रत्यक्षात दुष्काळ आहे. प्रत्यक्षात असं वातावरण नाही. इथं सभागृहात बोलत असतील देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ, बाहेर नाही देवाभाऊ रस्त्यावर. 2026 क्रूड ऑइलचा भाव होता 126 रुपये आणि पेट्रोलचा भाव होता 102 रुपये. आता या क्रूड ऑइलचा भाव झालेला आहे $74 आणि पेट्रोल 112. आणि हे सांगतात इराण इराक युद्धामुळे महागाई वाढली आणि म्हणून मला असं वाटतं सरकार जनतेची फसवणूक करतंय. मोठं बहुमत आहे म्हणून मोठ्या पद्धतीनं सरकार जनतेची लूट करतंय, जनतेला जगणं मुश्किल करतंय सभापती महोदय.